नातीला सोडायला निघालेल्या आजोबांचा अपघातात मृत्यू. कबनूर चौकातील घटना. वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. कबनूर चौकातील वाहतुकीच्या गंभीर समस्येमुळे आणखीन एका नागरिकाचा बळी गेल्याची घटना बुधवारी सकाळी इथं घडली आहे. दत्तनगर गल्ली क्रमांक 13 येथील रहिमतुल्ला आलम पठाण वय वर्ष 60 यांचा मालवाहतूक ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला आहे. नात सुफिरा हिला किरकोळ दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रहिमतुल्ला पठाण हे आपल्या नातीला महाविद्यालयात जाण्यासाठी इचलकरंजी एस टी स्थानकावर सोडण्यासाठी बुधवारी सकाळी दुचाकीवरून निघाले होते. कबनूर चौकातील एका हॉटेलसमोर इचलकरंजीहून येणाऱ्या मालवाहतूक ट्रकची MH09GX 8469 यांच्या दुचाकीला MH09CQ 2046 जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकी ट्रकच्या पुढील चाकाखाली गेल्याने रहिमतुल्ला पठाण आणि त्यांची नात रस्त्यावर फेकले गेले. पठाण यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर सुफिराच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. घटनास्थळी नागरिकांनी जखमींना तातडीनं इचलकरंजी येथील IGM रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने रहिमतुल्ला पठाण यांना पुढील उपचारासाठी मिरज येथे हलवण्यात येत असताना वाटेतच मृत्यू झाला. रहिमतुल्ला पठाण हे साध्या यंत्रमागावर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात मुलगी, पत्नी आणि नात असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होते आहे. दरम्यान या अपघातानंतर कबनूर चौकातील वाढतील वाहतूक कोंडी, अव्यवस्थित वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या चौकात वारंवार अपघात होत असूनही नागरिकांच्या मागण्यांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जात आहे. आणखीन किती जीव गेल्यानंतर प्रशासन यावर उपाययोजना करणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. सत्यदीप न्यूजसाठी प्रतिनिधी सुरेश पाटील.